कॅम्प परिसरातील दिल्ली दरबार हॉटेलचे संचालक तसेच राजकीय पदाधिकारी असलेले दस्तूरनगर निवासी अमर तरडेजा यांचा बुधवारी कोविड सुपर रुग्णालयात मृत्यू झाला। अमर तरडेजाला कोविड उपचार घेण्याकरिता दयासागर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। मंगळवारी रात्री त्यांना तातडीने कृत्रिम प्राणवायू देण्यासाठी ऑक्सिजन लावण्यात आले, मात्र त्याच रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान ऑक्सिजन लिकेज झाल्यामुळे त्यांना अतिरिक्त कृत्रिम श्वास न मिळाल्याने कोमात गेले। त्याच वेळी त्यांना बुधवारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले। प्रकृती चिंताजनक झाल्याने अमर तरडेजा यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेक राजकीय पदाधिकारी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली। अमरावती शहरात अमर तरडेजा यांच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करण्यात आला। दयासागर रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन लीक झाल्याने तरडेजा यांना ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला। याचा ठपका दयासागर रुग्णालयावर ठेवण्यात आला। दयासागर रुग्णालयात ऑक्सिजन लिकेजमुळे तब्बल 70 सिलेंडर एकाच दिवशी लावण्यात आले होते। ऑक्सिजन लिकेज झाल्यावर त्यांच्यावर कर्मचारींनी लक्ष दिले नाही। यातच अमर तरडेजा यांना ऑक्सिजन तर लावले, मात्र लिकेजमुळे त्यांना पुरवठाच झाला नाही। यामुळे अमर तरडेजा यांची प्रकृती ढासळली आणि काही वेळाने कोमात गेले। त्याचवेळी चिंताजनक परिस्थितीत त्यांना कोमातच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अमर तरडेजा यांच्या मृत्यूला दयासागर रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी स्पष्ट केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।